आई येतो, राखण देऊन येतो. ठीक आहे, चाललो आता आम्ही राखण द्यायला. पिंका ताई हाय करा, ही आमची पिंकी. आई येतो. अशी पब्लिक आहे आमच्या वाडीतली. आता सगळं सामान घेतलंय आम्ही आणि आता निघालोय. आमच्या बबलूने कोंबडा धरलाय. बबलू बघा, किमान 4 किलोचा तरी असेल आणि बबल्या आमचा 2 किलोचा आहे. हे येतोय का रोशन? तो नाही येत. हा रुद्र आहे, रुद्र येतो येतो, राखण देऊन येतो. काय करतेस? कपडे धुतेस काय? थांब तुझी व्हिडिओ घेतो. कपडे धुते आमचे. व्हिडिओ काढलाय तुझा, बाळादाला पाठवतो. कुठे गेलाय परश्या? परश्या कुठे आहे? मग त्याला पाठवा खाली. आणि इकडे पुष्पा पिक्चरची शूटिंग चालू आहे. लाकडं भरतायत. मेन वडाचं झाड बघा आमचं आता, खूप सॉलिड आहे. वरती तुम्हाला हे दाखवतो, मधमाशाचा पोळा. इथून दिसतंय की नाही काय माहीत नाही, पण तरी पण बघा तुम्ही. झूम होतो काय? कसा झूम करतात? आणि ही आमची बोरिंग आहे, त्यात पाणी येत नाही. दाखवतो करवंद. चला, काल दाखवलेत कालच्या ब्लॉगमध्ये तशी, आज दाखवतो. ये देखो, फ्रेश करवंद है. बाल्याला सुट्टी नाही दिली. केलेला फोन मी. कोंबड्याला उलटा सुटा करू नका रे. थांब आता परत लावून बघतो त्याला. तर मेन आमचा हिरा दाखवतो तुम्हाला. पाणी कमी आहे अजून, अजून पाऊस तेवढा चालू झाला नाही ना. ही आमची विहीर, सॉलिड विहीर. आता आम्ही पोहायला यायचो, पण आता RCC बांधल्यामुळे त्याला पावके नाही आहेत, त्याच्यामुळे त्यात आम्ही पोहू नाही शकत. मासा बघा दिसतंय का इथे, सॉलिड मोठा आहे. मासा बघ केवढा मोठा आहे इथं. हळूच बघ. हा बघ इथं खाली, हा बघ उभा. कुठल्या मासे आहेत? मळ्याचे मासे आहेत बाबा. गेला खाली गेला, मोठा होता. हातभर होईल एवढा होईल होता, एवढा एवढा होता. हा ना, डाकू मासे, डाकू. प्राणी पण पडलेले. काय होतं पडलेलं? कॅमेऱ्यात नाही दिसणार ते, जाऊ दे. ही वाल आहे आमची वाल. तिला चिंबोऱ्या चांगल्या भेटतात. हे बघा इथून वर जाते. आता पाणी कमी आहे, पण खूप जोरात पाणी असतं आणि इथून वर जाते. एरियाला चिंबोऱ्या मजबूत आहेत, खूप चिंबोऱ्या भेटतात.
इकडूनच आम्ही गणपती विसर्जनला पण आम्ही इकडूनच येतो. ती जागा पण तुम्हाला दाखवतो जिथे आम्ही गणपती विसर्जन करतो. आताही खूप कमी पाणी आहे. पाण्याची फुल लेवल आहे ना इथपर्यंत, ह्याच्यावरती पण येते, एवढं पाणी असतं. अजून ह्या वर्षी प्रॉपर पावसाळा चालू झाला नाही, त्यामुळे पाणी अजून तेवढं आलेलं नाही, थोडं थोडंच आलेलं आहे. जे छोटे झरे असतील ना त्याच्यामुळे जे आले तेवढंच आहे. हे बघा इकडे पण पाणी असतं ह्या वालेला पण, पण आता काहीच नाही कारण पावसाळा अजून स्टार्ट झालेच नाही. हे बघा ही मेन जागा आहे, ते राखण देणार आहोत. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे आमची मिरगातली राखण देण्यासाठी. या स्पॉटवर आमचे पूर्वज जे इथे राखण द्यायचे तो हा स्पॉट आहे, हे देवाचं स्थान आहे इथं. तर इथं आम्ही आलेलो आहे मिरगातली राखण देण्यासाठी. ही पहा सर्व मंडळी आलेली आहे. लवकरच प्रत्येक ब्लॉग तुम्हाला आम्ही दाखवू कशा कशा स्वरूपात कशी कशी राखण देतात ते. तर चला आपण सुरुवात करूया. तर आपल्याला पहिला पेटवायचं आहे विस्तो, बरोबर ना? तर इस्तो पेटवायला लागेल, त्यासाठी आम्ही इथं चूल मांडणार आहोत, दगडांची चूल. ही बघा ही मेन जागा आहे. आधी तुम्हाला खालचा सीन दाखवतो पूर्ण. ही आमची घबगाई, इथं मेन आमचा पोहायचा अड्डा आहे. आता पाणी कमी आहे पण सॉलिड इथं पोहायला खूप मजा येते. पाणी बघा किती स्वच्छ आहे, पाणी कमी आहे. ही देवाची जागा आहे, या ठिकाणी राखण द्यायची असते मेन या देवासाठी. पोहणार नाही रे, तू पोहणार आहेस? सिद्धू पोहणार आहे, त्यासोबत पोहशील ना? हां काय हे आणलेस का अंडरवेअर वगैरे? कपडे काहीच नाही, मग कसं पोहशील? हां आहे ना, ठीक आहे. अंडरवेअरवर आर्यन पोहणार आहे. पाणी तसं साफ आहे, पाणी कमी आहे पण साफ आहे. पूर्ण व्ह्यू बघा. पाठी आर्यन जरा पूर्ण व्ह्यू एकदा दाखवतो. तर विस्तो पेटवतं, चूल पेटवायची तयारी चालू आहे. तर टोपाला माती लावतात, मागवतो मागवतात. म्हणजे जेणेकरून टोप काय होईल, आग लागल्यानंतर काला पडणार नाही. नंतर मग दिवायला चांगला इझी पडेल. हां हो, नंतर अंघोळी करायची असते. माती 2005 साली या स्पॉटचा मेन जो स्वरूप होता तो गेला. खूप खड्डा होता पहिला. 2005ला जो मोठा पूर आला त्यात सगळं खड्या वाहून आले. तर बघा मोठे मोठे दगड आहेत त्याच्यात. बबल्याने इथे मासा पकडलाय, तो दाखवतो तुम्हाला. थांबा. हां बबल्या बघू. अरे बाबी दे माझ्या हातावर. इकडाचा किल्ला आहे. हे देखो, ही छोटी पिल्लं आहेत ना या सीझनला, जी मादी खेकडी असते ती सोडत असते, तसंच एक पिल्लू त्यातला आपल्याला मिळालेलं आहे. बघा कसं चालतंय, हे बघा खाली पडला, गेलं ते. हा बघ हा बघ. मी पकडतो आणि एकदम खोल मध्ये सोडतो. ठीक आहे, म्हणजे त्यांची मित्र. तुम्हाला तो आमचा प्रायव्हेट स्विमिंग पूल दाखवतो. त्याला आम्ही पाळणा बोलतो. इथून जंप करायची आणि तिथं निघायचं, असं आम्ही दर टायमाला करतो. आता पाणी खूप कमी आहे त्यामुळे खोल काय इतका नाही आहे.
पण खूप सॉलिड आहे. आणि आम्ही आमचा मान देण्यासाठी आता सुरुवात करत आहे. हे बघा, हे अशा प्रकारे देवाला मानना घातलेला आहे. इथून पुढचं जो देवाचं मानपान असेल ते चालू झालेलं आहे. कापूर लावलेला आहे आणि ही सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. हे बघा इथे किती मोठ्या मोठ्या दगडी आलेले आहेत. त्या 2005च्या पुरामध्ये आलेल्या सगळ्या दगडी आहेत. बघा पाण्याचा झोत असा असतो ना, त्याच्यामुळे सगळ्या दगड्या ह्या साईडला येऊन चिपकलेत. पाऊस इकडे खूप असतो. इथे तुम्हाला तर दाखवतो, पाणी बघा किती साफ आहे, किती क्लिअर. बघा किती क्लिअर पाणी येतं या झऱ्यातून. हा झरा आहे, त्यातून पाणी येतं इकडचं. आता परश्याने ही पळसाची पानं आणलेली आहेत, त्याची आम्ही तो नॅचरल पत्रावली बनवणार आहोत. सॉलिडवर हे बघा, पळसाची पानं आहे ती. सॉलिड काम आहे. बनव की एक सिद्धे, एक बनव ना, एकच बनव. सात आहेत. एक आहे तो असा झाला एवढा मोठा. पत्रावली झाली, झूम नाही त्याला. नाही, मोबाईलमधून पण डार्क असेल ना. चांगली क्वालिटी, चांगली. चांगली आहे. ओके. हो. हे बघा पत्रावली रेडी झाली आता. आता भात शिजायला ठेवलाय. दाखव भात. निवदासाठी आम्ही हा भात शिजत टाकलेला आहे आणि तो 80% तयार झालेला आहे. आकड आलेला आहे. प्रशांत जाधव जरा इस्टो कमी करा, कारण इस्टो जास्त असला तर भात खाली कळपणार आहे. पूर्णपणे एक साईडची फाटी. फाटी मागे कमी केली, फसलो होतो हा. कमी केला घेत गॅस बाहेर ओढला का. तर भात झालेला आहे, ऑलमोस्ट झालेला आहे. त्यानंतर तो कोंबड्याचा मान आहे तो द्यायचा आणि मग त्याचा रस्सा बनवला जाईल आणि मग नंतर मिक्स करायचं. त्याला आम्ही निवद बोलतो. इंद्रायणी राईस आहे मित्रांनो, एकदम सॉलिड टेस्टी. कोंबडा बघा, आता कोंबडा काढला. हां आण परशा कोंबडा. कोयते घेतले ना. हो. पाय धुवा दे. चोळोबा मसोबा साती असारा कालकाय बघ, हात जोडून शरणारे बाप्पा माझे चोळोबा मसोबा. मग वर्षाचा तुझा हा मान मिरगातला न चुकता आज कित्येक वर्ष दर मिरगाला तुझी आठवण ठेवून हरवता कोंबडा आणि नारळाचा फळ दरवर्षी देतो, तसा ह्याही वर्षी तुझ्या दरबारात लेकरं बालक घेऊन देण्यासाठी आलेलो आहे. तर आनंदाने मान देण्यासाठी उभा आहे तुझ्या समोर. तू मान्य करून घे बाप्पा. बघ 2 लेकरं बाल आहेत, त्यांनाही सुखी समाधानी ठेव, त्यांच्या इच्छा साध्य मान देतो. होऊन का
नाशिकला घेऊन चला. तर आई परिपूर्ण आशीर्वाद आईला दिले जाते. बबलू बघू इकडे, इकडे बघ. हा बघा आमचा बाबले. तो जो कोंबडा आहे त्याला भाजण्याची प्रक्रिया चालू होईल. आपण त्याला भाजून बनवतो. मित्रांनो आता आपण कोंबडा भाजताय. हे आमचे प्रशांत राजे. बरोबर. कोंबडा अशा आगीवर पूर्ण भाजून घ्यायचा. मोठा कोंबडा आहे मित्रांनो. आता त्याची पूर्ण सोडून काढायचे आहे. त्याला त्याची पिसे आहेत ना अंगावर पूर्ण काढायचे. निघता येतं कसं सॉलिड निघतं. बाबाने इकडे डोकी घेतले, डोकी सोलतात. पूर्ण सोलून झालं की आता दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत ही डोकी बघा, डोकी जी झालेली आहे पूर्ण भाजून. बघा पूर्ण भाजून झालेली आहे. ती गरम आहे तशी, तरी पण मी दाखवतो तुम्हाला. पूर्ण भाजून झालेली. आपण मान असतो यातला पण काही भाग जो आपण देवाला निवद देतो त्याच्यावर ठेवला जातो. ते पुढे दाखवेन तुम्हाला मी. राजे पण घसरले त्यामुळे आता, आणि मुकुंदचा पण हात लागलेला आहे त्यामुळे आता तो बहुतेक क्लिअर होऊन जाणार. आणि आमचे प्रमोदजी जाधव विस्तो फास्ट करतायत. ही गॅस फास्ट करण्याची टेक्निक आहे जे आमचे प्रमोद जाधव वापरत आहेत. बारकी पेटलाय का विस्तो? पेटलं सॉलिड. हो. हां, आग लावण्यात एक्सपर्ट आहेत ते. वनवा वगैरे कुठं लावायचं असेल तर त्याची बिंदास ते ऑर्डर घेतील. तुम्ही त्याचा संपर्क करा त्यांना. त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. परसे दाखव जरा. दाखव इकडे. हा बघा पूर्ण सोलून झालं आहे. आता तुम्हाला एक चांगला व्ह्यू देतो. आता आपण ह्याला वॉश करणार आणि कटिंगला याचे पीसेस होणार. आता पण जे निवदावर दाखवायचे असतात ते काय काय विशिष्ट पार्ट असतात ते पण मी तुम्हाला हळूहळू दाखवेल या व्हिडिओमध्ये. आपण पूर्ण व्हिडिओ बघा. बघा आता नॅचरल वॉटरमध्ये आम्ही वॉश करतो त्याला. पूर्ण वॉश झाल्यावरती कटिंग करतील ते दाखवतो तुम्हाला.
अभी के लिए इतना बस. आता पोरं पावतायत ते दाखवतो तुम्हाला. ए बबले हो तू उतर. आर्यन को आर्यन बेटा जाओ. सिद्धांत इथं व्हिडिओ काढतोय अंडर वॉटर, ती पण मी तुम्हाला टाकेल. चालू करत आहोत. निवद आता पूर्ण झालेला आहे. आलेली मंडळी आहेत निवद खाण्यासाठी. हे बघा इथं रस्सा आहे, चिकन आहे आणि हा निवद भात मिक्स केलेला आहे. चला पब्लिक आहे आलेली सगळी. तर सरपंच वाढतायत. बघू अंश किती खाता येतो निवड. किती खाल्लं विशेष पहिला माणूस आहे. काय माणूस आहेस का जनावर आहे? खायचं आलेलं एवढा टाइम कशाला बसला? बसला नाही खा. राखण्याला आलेच तर खा की नाही बाबा आपल्या असं काय करतोय. येतो तुमच्या घरच्या कसा आवडतो तुला? नरम आवडतो बस कसं धर एकदाच वाढतो परत नाही मी ह्या करत हात घालत. काय बस खाती बाई हे खा. किती निवत खा, हा संपत नाही निवत. संध्याकाळी परत जायचं ना आपलं. आता कुठली आपली आपली रविवारी घेतली. खाणार आहेस ना चिकन? देऊ अजून कबलू शेट टेस्ट करा बघू द्या. नाही एवढा खाणार सिद्ध तू. मग तिकडे त्या दादाला दे बाजूच्या. नाही बोलला तो, त्याला म्हणलो काय मानपण आहे तो तिथं आणून दे दुकानात. घेता खाली पाहिजे काय? अरे बस काय का रे? वाचालतीस का काय? निवत खाताना तो बघायचा नाही. मुकुंद बायको स्पेशल पीस देते. भाई वाट डबल डबल हा. घेतो ना परत फिरवतो नाही एकदा एक राऊंड होऊ दे. आपल्या पत्रावर लाव, त्याच्यावर पण ठेव आणि परत फिरव. तेच पप्पा आरामात बसले होते. मस्त वाटतं पाण्यात. हो कार्बन वाढलाय. आपण बारक्या परक्या आपण खातो. आज तुला कालीच घ्यायचं ना का नको? आधी सिद्ध देतो. आधी हा हा विंग दे. विंगच आहे ना. पाय येतो परत. देऊ ना बस बस आता सरपंच बस. इथं बसलाय का मध्ये कोण? लिमिट संपला. कुठेतरी येते पुढं. दोघांचे लावा तुमचे. प्रमोदजी जाधव तुम्हाला दाखवतो. मंडळाचे अध्यक्ष आहेत ते. त्यांचा मोठा मान आहे. जास्त फोडते हो तुला. येतो ना थांब ना. नरम दे. काय रे कालीच पाहिजे काय? हा नाही नाही इकडे इकडे वाढले. मी तिथे बसले, मला वाढले. ते दोन ठीक आहे कुठे आता बसतो खायला. सगळ्यांचा झाला तर सिद्धच राहिलाय. होतंय की नाही? बराबर खाल्लाय त्याने. ओके परत खाल्लं सिद्धने. म्हणजे निवत खायला पाहिजे तर आता काय पाहिजे. मेन चिकन वगैरे होता ना बरोबर. बारके नाही कमी झालं रे. बारक्या खूप कमी झाला. रोज खातोय ना आता गडी. तर टोप साफ बीप करायचा. निघत नाही. हात वगैरे धुतोय बारके. काही करा दे. अंघोळी कुठे खातात? मी नाही करत आंघोळ. अंडरवेअर नाही आणलं मी जास्त. तो उगाच आंघोळ करतोस. पाण्यात बसू बसा. मी चलू का तू का? कोंडी आणली असतीस ना.
ते घे ना, थोडीशी रेती टाक बारके आणि खरबड रेती टाक ना. घरात लक्षात ठेव, आता धुवायचं आहे. येतं तू आंघोळी कर. कपडे टाक. ती राखण द्यायची होती, ती आता राखण देऊन झालेली आहे पूर्ण. मगाशी आवाज मारला तुम्ही नव्हतं वाटत. बाबा काय बरात ना? हो. खाली गेला होता काय मगाशी? तात्या होता. तात्या आर्यन. ओ बबलू, आलो. हो हो. आलो पूर्ण करून थांबलो मस्त एकदम. गवत झाला तर नका बारीक बारीक. पूर्ण नाही झालं. टप्प्याटप्प्यात. कामगिरी फक्त परवा हो. केलेलीत काय? तिथं अजून नव्हती आली घरात. पाठी ठेवा.